नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. यंदा 29 जुलैला गुरुपौर्णिमा आलेली आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त आजपासून मी स्वामी समर्थ महाराजांच्या 7 दिवसाच्या सेवेला सुरुवात केली आहे. म्हणून या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. बघा मंडळी, आज मी सकाळी लवकर उठले, आंघोळ करून सर्वप्रथम संपूर्ण घर स्वच्छ केले. कारण जिथे स्वच्छता असते तिथे सकारात्मक ऊर्जा आणि देवाचा वास असतो, असं आपल्या शास्त्रात देखील सांगितलं आहे. बघा, सर्व घर स्वच्छ करून झाल्यानंतर त्यानंतर मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आज मला टिफिन बनवायचा होता, त्याचबरोबर स्वामींसाठी नैवेद्यही तयार करायचा होता. त्यामुळे आजच्या मेनूमध्ये मी भेंडीची भाजी, पालक वडी आणि कढी बनवली. बघा मंडळी, गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. आपल्या जीवनात योग्य मार्ग दाखवणारे, अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारे गुरु हेच आपल्या आयुष्याचं खरं धन असतात. श्री स्वामी समर्थांची सेवा, नामस्मरण, पारायण आणि भक्ती या दिवशी केल्याने मनाला शांती मिळते, श्रद्धा दृढ होते आणि गुरुकृपा लाभते अशी भक्तांची श्रद्धा आहे. बघा, आज मी पालक वडीही बनवली होती. अनेक मुलांना पालकाची भाजी आवडत नाही, पण पालक वडी किंवा पालकाचे पराठे बनवले तर मुलं अगदी आवडीने खातात. शिवाय ते खूप पौष्टिकही असते. त्यामुळे एक छोटासा पण उपयोगी उपाय म्हणून तुम्हीही पालक वडी नक्की करून पहा. बघा, सर्वांचे टिफिन भरून झाल्यानंतर मी संपूर्ण किचन साफ केलं. ओटा, गॅस आणि किचनमधील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पुसून घेतली. मला स्वच्छता खूप आवडते. स्वच्छ वातावरणात काम केलं की मनालाही खूप प्रसन्न वाटते. घराची स्वच्छता ही फक्त दिसण्यासाठी नसते, तर ती आपल्या आरोग्यासाठी, मन शांतीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठीही खूप महत्त्वाची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत स्वच्छता ही सेवा असे मानले जाते. ज्या घरात स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि पवित्रता असते त्या घरात आनंद, समाधान आणि प्रसन्न वातावरण टिकून राहते. बघा, मी रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घर स्वच्छ करते. कारण स्वच्छ घरात काम करायलाही आपल्याला उत्साह वाटतो आणि मनही खूप प्रसन्न राहते. धूळ दूर केली की घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. स्वच्छता म्हणजे फक्त झाडू पोछा करणं नाही, तर प्रत्येक वस्तू योग्य जागी ठेवणे, स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे, देवघर नीटनेटके ठेवणे आणि स्वतःचीही स्वच्छता राखणे हे तितकेच आवश्यक आहे. जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मीचा वास असतो आणि जिथे पवित्रता असते तिथे देवाचा आशीर्वादही कायम राहतो. त्यामुळे आपले मनही तितकेच निर्मळ ठेवणं हे खूप महत्त्वाचे आहे. घरातील सर्व कामं आटपून झाल्यानंतर मी उंबरठा पूजन करायला घेतले. आज गुरुवार असल्यामुळे आणि आजपासून मी स्वामी सेवेला सुरुवात केली असल्यामुळे हळदी कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन केले. उंबरठा हा फक्त घराचा प्रवेशद्वार नसतो, तर तो आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातो. नियमित उंबरठा पूजन केल्याने घरात मंगलमय वातावरण राहते अशी श्रद्धा आहे. आपल्या हिंदू धर्मात उंबरठ्याला खूप पवित्र स्थान दिले आहे. उंबरठा हा फक्त घराचा प्रवेशद्वार नसतो, तर तो आपल्या घराचे रक्षण करणारा आणि घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करणारा मानला जातो. म्हणूनच अनेक घरांमध्ये रोज सकाळी उंबरठा स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू वाहिले जाते आणि सुंदर अशी रांगोळी काढली जाते. हळद ही मंगल आणि आरोग्याचे प्रतीक मानली जाते, तर कुंकू हे सौभाग्य आणि शुभत्वाचं प्रतीक आहे. त्यामुळे उंबरठ्यावर हळद कुंकू वाहिल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि मंगल वातावरण टिकून राहते. उंबरठा पूजन हे रोज केलं तर चांगलंच आहे, पण जर शक्य नसेल तर गुरुवारी, शुक्रवारी, पौर्णिमा आणि इतर शुभतिथींना उंबरठा पूजन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. या पूजनामागचा मुख्य हेतू म्हणजे आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक शुभ ऊर्जेचं आदराने स्वागत करणं आहे. आपल्या घरात जी व्यक्ती प्रवेश करते तिची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून
उंबरठ्याला हळदीचे लेपन केले जाते. या हळदीच्या लेपनाने आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. त्यामुळे उंबरठ्याला हळदीचे लेपन करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर मी देवपूजा केली. देवपूजा म्हणजे फक्त फुलं वाहणं किंवा दिवं लावणं नाही, तर मन, विचार आणि कर्म यांना शुद्ध करण्याचा तो एक सुंदर मार्ग आहे. रोजची पूजा केल्याने मन शांत राहते, आत्मविश्वास वाढतो आणि दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जाने होते. आणि आजपासून मी श्री स्वामी चरित्राचे सलग 7 दिवस 7 पारायण करणार आहे. त्याचबरोबर दररोजची नित्यसेवाही करणार. श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केल्याने श्रद्धा आणि विश्वास अधिक दृढ होतो. जीवनातील संकटांना सामोरं जाण्याचे बळ मिळतं आणि स्वामींची कृपा सदैव आपल्यावर राहावी अशी भावना मनात निर्माण होते. नित्यसेवा म्हणजे दररोज नामस्मरण, प्रार्थना, आरती आणि स्वामींचे स्मरण करणे. ही सेवा मनाला स्थिरता देते, अहंकार कमी करते आणि आपल्या जीवनात भक्तीची गोडी वाढवते. माझ्या या 7 दिवसाच्या स्वामी सेवा प्रवासात तुम्हीही माझ्यासोबत नक्की सहभागी व्हा. दररोज थोडा वेळ स्वामींच्या नामस्मरणासाठी द्या, सेवा करा आणि श्रद्धेने त्यांच्यावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थांवर पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवल्याने मनापासून त्यांची सेवा करा, नामस्मरण करा आणि त्यांच्यावर सर्वस्व सोपवा. जीवनात कधीही अडचणी आल्या तरी स्वामी आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाही. म्हणूनच रोज थोडा वेळ स्वामींच्या सेवेसाठी नक्की द्या. श्रद्धेने केलेली छोटीशी सेवा ही स्वामीपर्यंत नक्की पोहोचते. योग्य वेळी ते आपल्या प्रत्येक भक्ताला स्थैर्य, मार्गदर्शन आणि कृपेचा आशीर्वाद देतात. स्वामी आपल्या भक्तावरती कृपा नक्की करतात. श्री स्वामी समर्थ.